नमस्कार, आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क। पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून। Honorable पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलने निवडली की अशी होती की फिल्मचे हात आहेत, असे ते फिल्मचे हात आहेत आणि त्याला एक कबूतर आहे आणि कबूतर हे शांतीचं प्रतीक आहे, आपल्याला माहिती आहे। पंडित नेहरूंच्या काळापासून ते आहे आपल्याकडे आणि हे हात आहेत आणि ते म्हणतात सिनेमा इज होप, सिनेमा ही फक्त आशा आहे असं मी म्हटलं आहे। त्यामुळे ही जी आशा आहे, याची जी ज्योत आहे, ती घेऊन आम्ही लातूरला इथे आलेलो। चित्रपट पाहत असताना बरेच भैया आम्ही अनेक चित्रपट पाहिले त्या काळामध्ये, अमिताभ बच्चनचे असतील, राजेश खन्नाचे असतील, अनेक हिरोंचे पिक्चर पाहिले। त्या पिक्चरच्या माध्यमातून खरं म्हणजे आम्ही खूप चांगला बोध घेतला। जेव्हा चित्रपट बच्चनचे लागायचे आमच्या यंग अवस्थेमध्ये, डॉन असेल भैया, लावारिस पिक्चर असेल भैया, शोले पिक्चर असेल, शोले तर आमच्या अगोदरच झाला होता, डॉन, शोले, मुकद्दर का सिकंदर, अरे क्या सिलसिला पिक्चर, अरे ये पिक्चर आम्ही म्हणजे ये पिक्चर देखकर हम क्या बोले आपको कि हम अब जो भी यहाँ पे बने हैं, हम यहाँ पे जो खड़े हैं उनकी बदौलत हम पे खड़े। त्यांची ऊर्जा आम्ही घेतली अमिताभची, जी अमिताभनं जे चांगलं त्या पडद्यावर दाखवलं आणि ते आम्ही ते आमच्या आत्मसात केलं, तसं वागण्याचा आम्ही प्रयत्न केला। आज आम्ही त्याला फळ आलं भैया। आणि फळ आलं म्हणजे तुमच्यामध्ये तुमचा हात असेलच नक्कीच त्या फळामध्ये, नाहीतर एवढं शक्य नाही हो, 3 लाखाचे लीड। आणि आताच साहेबांनी ओढले ह्या ठिकाणी की अमित भैया, आम्ही काल टीव्हीवर पाहत होतो हेडलाईन्स, तिचं भैयांचं नाव येत होतं, दोन्ही भैया लाईव्ह हेडिंग वाचवत होता। आम्ही उत्सव होती, मी भैया कालच्या आमच्या ऑफिसला होतो, आमच्या भाजपच्या ऑफिसला होतो आणि तिथं आपले साहेब आले त्या ठिकाणी, चव्हाण साहेब, आणि त्यांचा मी तेव्हा सत्कार केला। आल्याबद्दल पुष्पगुच्छ दिला त्यांचा आणि सत्कार केला। मग मी पाहत होतो कोण आले त्या ठिकाणी, मागं बघत होतं कोण आले। मी गाडीतच बसलो होतो, विषय चालू होती आणि विषयावरती पाहत होतो की कोण आलेत। तेव्हा ते हेडिंग वाजत असताना भैया पण मागं असतील का भैया पण मागं असतील का असं वाटत होतं, परंतु फक्त तेच एकटे दिसले, 1-2 गजन बरोबर दिसले, हे जोकचा विषय झाला भैया। पण प्रत्येक मला असं वाटतं या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला लातूरकरांच्या वाटतं की ह्या देशासाठी, आपलं राज्य पुढे येण्यासाठी आपल्याला गरज आहे, हे देश पुढे जाण्यासाठी, या देशाची आत्मनिर्भर करण्यासाठी, या देशाला, भारताला एक अर्थव्यवस्थेमध्ये देशाला 2047 पर्यंत या भारताला एक आपला भारत देश हा जगामध्ये एक नंबरला आला पाहिजे। ह्यासाठी आपण एक चांगले निर्णय घेतला तर
मी म्हणाल की आपलं स्वागतच आहे. कारण टी व्ही दाखवलं म्हणून बोलतोय बरं का, तर मी बोललो नसतो. टी व्हीवर दाखवलं म्हणून बोलतोय. आता त्यांनाच माहिती आहे मी काय बोलणार नाही पुढं. हां, सुधाकर श्रंगारेजी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं देखील मी विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. ते इथं वेळात वेळ काढून आले त्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि चित्रपट महोत्सवासाठी ते आले असं म्हणाले तरी त्याचं येण्याचं मूळ कारण देखील त्यांनी इथं आपल्या मनोगतातून व्यक्त केलेलं आहे. आणि खरं म्हणजे डॉक्टर जब्बार पटेलांचा काळ हा वेगळा होता. ते सिंहासन वेगळं होतं. ते सिंहासन एकच होतं. आता अनेक सिंहासन आहेत आणि ते अनेक सिंहासनं साखळीनं बांधलेले आहेत. साखळी असते ना, हा, त्यांनी बांधलेले आहेत. आणि म्हणून अशा सिंहासनाच्या रस्सीखेचामध्ये आम्हाला कशाला. आणि म्हणून सुधाकर श्रंगारेजी, विक्रम काळेजी, तुम्ही भाष्य केलं तेव्हा टाळ्या वाजल्या नाहीत, पण मी भाष्य केलं तेव्हा टाळ्यानी दाद लातूरकरांनी दिलेली आहे. त्यामुळं आम्ही जिथं आहोत तिथं ठीक आहोत. नाही, ठीक आहोत. आता सुखी, समाधानी, समृद्ध तुम्हीच आहात. त्यामुळं आपल्याला सदिच्छा आहेत